करंजे आतमध्ये तो बसलाय, त्याला बाहेर काढा. पळचिल टीम आपण देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. पहिला बॉल डॉट आलाय आणि पहिल्या बॉलवरती कोणती धाव नाहीये. विजयजी तळेकर यांचं पुन्हा एकदा आगमन होते, आपलं हार्दिक स्वागत. या बॉलवरती फटका समोर खेळला, स्टेट डाऊन द ग्राउंड. राजा घाडगेच्या बॅट मधून सुरुवात झाली आहे, धावा यायला षटकार. त्याच्यानंतर षटकार ठोकलाय, 63 बनवल्यात, 64चा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात आता राजा घाडगेच्या बॅट मधून यायला सुरुवात झाली आहे. धावा पहिल्या मॅच मध्ये देखील राजाने बनवल्या होत्या, मॅच फिनिश केली होती. धावा त्याच्या बॅट मधून आल्या. लोअर फुल टॉस फॉलिंग स्वीप, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया इकडे पंचांकडे अपील केलंय, झेल आहे की नाही हे पाहिलं जाईल. या आमचे तिसरे पंच DRS घेतलाय. चा पाठलाग, परंतु फिल्डिंग अरमानची चांगली पाहायला मिळाली. नॉट आउट. आता सूरज सोनवणे डॉट बॉल टाकलाय. 2 चेंडू डॉट आलेत राजाच्या विरोधात. दोन्ही संघ चांगले, तीनही टीमने एक एक मॅच जिंकली आहे, परंतु हा सामना महत्वाचा आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल होणार का पाहावं लागेल. कॅचची संधी, यश मोरे बॉल खाली, मोठी विकेट. लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमला मोठा धक्का. राजा घाडगे 6 धावा काढून बाद. संघाची धावसंख्या 6, 4 बॉल मध्ये 6. एक मोठी विकेट त्यांनी मिळवली आहे सूरज सोनावणे. परंतु बॅटिंग पहिल्या डावामध्ये संदीप कदम आणि रवींद्र इंगवले, असं वाटलं होतं की 40+ क्रिकेट चालू आहे आणि 40+ मॅच चालू आहे की काय. अशा प्रकारे दोघांनी ओपनिंगला गेले आणि दोघांनी 63 धावांची भागीदारी केली पहिल्या विकेटसाठी. 64चं टार्गेट आहे. विकेट मिळाली आहे लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमवरती. आता दबाव आलाय. पहिली विकेट आल्यानंतर सुनील तळेकर, निवेगावचे जॉन्टी रोड्स यांचे देखील आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. या बॉलवरती फटका आल्या आल्या खेळा आणि सँडीने देखील बॉलला पाठवलं सीमारेषाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक षटकार एक चौकार. या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च करतोय सुरेश सोनावणे. संदेशच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात, त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संदेशला आता सेन्सिबल इनिंग खेळावी लागेल, थांबावं लागेल खेळपट्टीवरती, त्याला भागीदारी करावी लागेल. संकेत घाडगेने मागील मॅच मध्ये सामना फिनिश केला होता, चांगला त्याने टच दिला होता. फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न, चेंडू मागे पाठवलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, बॅकअप चांगलं राहिलंय. धावा मिळेल ती एक. केवळ एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 11 वरती जाऊन पोहोचले. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 झाल्या, 64 करायच्या होत्या आणि धावा पहिल्या षटकामध्ये 11. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 53ची आवश्यकता, ही मात्र आवश्यकता आहे. 17च्या सरासरीने धावा. हा बॉल देखील वेगाने ऑफ कटर, संकेत घाडगेला देखील या ठिकाणी थांबवलंय. डॉट बॉल. 40+ चे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहिलं तर 3 ते 4 खेळाडू खेळत आहेत. 5 ते 6 खेळाडू 40+ चे त्या टीम मध्ये. आणि
वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आला. तिसरे पंच या सचिनजी सावंत. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी. योग्य बॉल ऑफ कटर. नेहमीच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना समोर संदीप सरांची गोलंदाजी आम्ही जवळून पाहिली आहे आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम त्यांनी नेहमीच केले. आडव्या बॅटनं फटका खेळा. क्षेत्ररक्षक बॉलवरती जाईल. चांगली फिल्डिंग साहिल माने. बॉल अडवतोय. एक धाव केवळ मिळेल. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. युवा खेळाडू देखील आपण या टीममध्ये पाहतो. 40+ खेळाडू देखील पाहतोय. रवींद्र इंगवले तसेच उमेश सकपाळ, संदीप कदम सर, शिवा पार्टे या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निगुडकर देखील असतात परंतु आज त्यांची उपस्थिती नाही आहे. खोलातला बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. तिकडे एक सिंगल प्राप्त होईल. एकेरी धाव दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मिस फिल्डिंग केली. जिथे एकच धाव होती तिथं रूपांतर दुहेरी धावेत केलंय. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. संदीप कदम यांचं हे षटक केवळ 4 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. 15 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 49 ची आवश्यकता. 13 बॉल 49. SK अंबे ट्रॉफी पुढे सरसावला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले. एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका. संदेश कर्नाळे सँडीच्या बॅटमधून षट 4. पंचेचाळीस धावा. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता विजयासाठी. आता गोलंदाजी मार्क वरती उमेश सकपाळ. रन रेटच्या आधारावरती संघ कोणता क्वालिफाय होईल. जर छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघ जिंकला तर रन रेट संकेत गाडगे बॅटिंग साठी. उमेश सकपाळचं हे षटक आपण पाहणार आहोत. 12 चेंडू 45 ची आवश्यकता. या षटकामध्ये देखील कमी धावा खर्च केल्या. केवळ 8 धावा संदीप कदम यांनी खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. एक विकेट प्राप्त झाली होती सूरजला. परंतु हे षटक 12 बॉल 45 ची आवश्यकता. पहिलाच बॉल वेगाने टाकला. आडवी बॅट केली आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषच्या पलीकडे. 4 चौकार. अकरा बॉल आणि 41. आक्रमण केले गेले आता संकेत गाडगेनं. उमेश सकपाळ यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती चौका ठोकलाय. सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय संकेत गाडगे. चांगल्या फॉर्मात तो देखील या सीझन मध्ये हा बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळाला.
अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. उमेश सकपाळ यांना देखील डॉट बॉल. नक्कीच या ठिकाणी उमेश गायकवाड साहेब चुळईचे ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांनी या स्पर्धेसाठी ऑफिशियल आणि सर्वांसाठी खेळी दिली होती. त्यांचं मनापासून आभार. परंतु इकडे इकडे संकेत घाडगे थांबाई तयार नाहीये. गांधी याच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. 6 संघाची धावसंख्या या 6 धावांनी 29 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या बॉलवरती चौकार आला, नंतर डॉट बॉल आणि आता षटकार आलाय. 45 ची आवश्यकता होती. 10 आल्या 3 बॉलवरती. 9 बॉल. 9 बॉल मध्ये अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 35. 9 चेंडू 35 ची आवश्यकता. नऊ बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची युट्यूबला जी गर्दी आहे, प्रत्येक जण ही स्पर्धा पाहतोय, कारण त्यांना माहिती अ गटातील संघ खेळत आहेत. हनुमाननगरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरचा संघ या टीम मध्ये खेळतोय, या स्पर्धेत खेळतोय. आणि तिकडून देखील जास्त पोलादपूर मधून देखील जास्तीच ही स्पर्धा पाहिली जाते. एसकेएमबी ट्रॉफी. संदीप कदम आणि मंगेश बेलोस यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा या 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भैरवनाथ कापडेखुर्द आणि कापडेखुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. डोंबिवलीच्या घेसर मैदानामध्ये हा चांगला बॉल. हा वेगानं 4060 आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 8 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 35. 8 चेंडू 35. हा देखील खोलातला बॉल. ड्राईव्ह केला, मिस फिल्डिंग. प्रणव नरे याच्या बाजूने चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सात बॉल 31 ची आवश्यकता. आता देखील चौकार आलाय, म्हणजे 5 स्कोर कार्ड वरती उमेश सकपाळ यांचं हे षटक चांगलं राहिलंय असंच म्हणावं लागेल. 4064 धावा या षटकामध्ये 14 आल्यात. खराब बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलं, बॉलला पाठवलं अगदी दूरवरती. 6 धावांसाठी षटकार. आहे की नाही पाहिला जाईल. बॅटिंग करणारी टीम. रिव्ह्यू कोणी घेतलाय? अंपायर्सने घेतलाय. अंपायर्स कॉल. ज्या बॉलवरती षटकार आलाय, जिथे 31 ची आवश्यकता होती, 7 बॉल षटकाराला 25 ची अजूनही आवश्यकता असणार आहे. पंच गुरुनाथ भोईर, प्रदीप शिंदे, सचिन सावंत, गणेश बाविस्कर, नंदकिशोर मांडे 5 पंच या स्पर्धेला लाभलेत. या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये सुरज शिंदे यांचा आवाज ऐकला, जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकला, आणि या शेवटच्या 2 दिवसामध्ये देखील जयजी भोसले सर आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवत आहेत. गुरुदास भोईर. योग्य बॉल. सहा बॉल 25 ची आवश्यकता. चला 6 बॉल शेवटची आणि 25 ची आवश्यकता. थोडीशी घाई करा. अजून 4 मॅच कव्हर करायचे आहेत. 6 बॉल 25 ची आवश्यकता.
6 बॉल 25 ची आवश्यकता. आता बॉलिंग मार्कवरती स्वतः कर्णधार रवींद्र इंगवले चेंडू घेऊन दाखल झालेत. या 6 बॉल 25 धावा वाचवणार का की या धावा बनवल्या जातील. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघ हा जर हा सामना जिंकला तर रन रेटच्या आधारावरती 3 संघांपैकी एक संघ जो मात्र क्वालिफाय होईल आणि तो खेळेल KNCC पळशील या टीम बरोबर. उद्या देऊ जाऊ दे. 6 बॉल 25 ची आवश्यकता. रवींद्र इंगवले गोलंदाजी मार्कवरती तर सँडी बॅटिंग साठी पाहायला मिळतो. त्याने देखील 2 चौकार खेळलेत. 6 बॉल 25 चांगला बॉल आतमध्ये आणला. या ठिकाणी धावाची संधी या ठिकाणी निर्माण झाली आणि सँडीला परतावं लागेल. विकेट इथे गमावल्यात. प्रतिस्पर्ध्याने विकेट गमावलेल्या नाही आहेत. मॅचचं कॅल्क्युलेशन काही राहू द्यात. विनिंग्स लुझिंग्स हे ग्राह्य धरलं जाणार नाही. इथून जर का पॉइंट टेबल वरती आपण आलो तर ही मॅच चुरशीची बनणार आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. आता संकेत घाडगे स्ट्राईक एंड वरती असणार आहे. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्या त्या 25. संदीप कदम यांचा निर्णय विचार असेल की जिंकायची मॅच. 2 विकेट तर गमावल्यात. लंगोटी मित्रमंडळ करंजे तिकडे देखील ते मायनस मध्ये असणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये धावा बनवल्या होत्या. सामना जर जिंकला तरच लंगोटी मित्रमंडळ करंजे क्वालिफाय होऊ शकतो. आडव्या बॅटना ऑन साइडला संकेत घाडगेचा धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. गांधी त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. ऋषी आर्ट्स आपलं देखील हार्दिक स्वागत. कालची जी काही त्याची रील्स आम्ही पाहिली 2 व्यक्तिमत्व संदीप कदम सर आणि मंगेश बेलोशे सर यांची रील्स काल आपण पाहिली. सर्वाधिक चांगली रील्स आतापर्यंत वाटतं ऋषी जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल लोअर फुल टॉस दिशा दिली. मनगट वळवली आहे. क्षेत्ररक्षक साईड माने तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. या ठिकाणी धावाची संधी आणि इकडे पहा काय घडतंय. पहा काय घडलंय. 2 धावा आल्या. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 17 ची आवश्यकता. अजूनही 3 बॉल आणि 17 धावा. 3 बॉल वरती 3 मोठे फटके खेळायचे. 3 बॉल 17. कॅल्क्युलेशन कसं असणार आहे. 3 बॉल 17 धावांची आवश्यकता. संकेत घाडगे मॅच फिनिश करेल की हुक केला. मागे बॉलला पाठवलं. साहिल माने आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बॉल बाहेर जाईल आणि धावा या बॉलवरती मिळतील त्या 4.
13ची आवश्यकता. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. सामना कोण जिंकेल? लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ हा सामना जिंकला तर तो क्वालिफाय होईल. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर हा संघ जिंकला तर रन रेटच्या आधारावरती संघ आपल्याला कळेल. 2 बॉल 13ची आवश्यकता. दोन बॉल आणि 13. हा चांगला बॉल, कटरचा वापर पाहायला मिळाला. या बॉलवरती बीट केलं, संकेत गाड गेला. 1 बॉल आणि 13ची आवश्यकता. व्हाईट बॉल. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये धाबा बनवायचे त्या. शेवटचा बॉल 1 बॉल आणि 12ची आवश्यकता. आता विकेट जर आली असती तर कुठेतरी टर्निंग पॉइंट पाहायला मिळाला असता. 1 बॉल 12. लोटफुल टॉस. फटका खेळाय तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का? दुहेरी धाव पूर्ण झाली आहे आणि सामना या ठिकाणी जिंकलाय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. तिन्ही टीमने 1-1 सामने जिंकलेत आणि रनरेट्सच्या आधारावरती आपल्याला समजेल की कोणता संघ क्वालिफाय झालाय. बाकीचे चला बाजूला व्हा. क्वालिफायच्या आधारावरती रनरेट लंगोटी मित्रमंडळ करंजे 0.318, पोलादपूर 0.125 आणि जय हनुमान नगर पोलादपूर -0.375. लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ क्वालिफाय होतोय पुढच्या फेरीमध्ये. चला टॉस साठी या लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि KNCC पळचील. तर या ठिकाणी विकास नलावडे यांच्या शुभ